नमस्कार. आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय आहे की आपण जेव्हा समुद्रावर जातो ना, की समुद्रावर गेल्यानंतर आपण काय नॉर्मली काय खातो की शेव किंवा भेळपुरी असं आपण काहीतरी खात असतो नाही का. म्हणजे कसं आहे की म्हणजे आता भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय राजकारण किंवा शेअर बाजारातली चढण उतरण याकडे माझं जास्त लक्ष नसतं. हां, म्हणजे ते काही मला जास्त इंटरेस्टिंग भाग नाही आहे माझ्या दृष्टीने. पण खाणं हा भाग माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर झालं काय, त्या दिवशी मी असं समुद्रात फिरायला गेलो होतो, तर असे हे मासे वाळत घातले होते. मला प्रश्न पडला, एवढे मासे काय करायचं काय या माशाचं. माझ्या एका मित्राला विचारलं जो आगरी आहे, तो म्हणाला साहेब मी तिथे गेलो होतो समुद्रावर. मी त्याला म्हटलं समुद्रावर गेलो तर हे एवढे मासे पडले होते, काय करता काय तुम्ही. तर मला काय माहिती आहे काय, आम्ही आगरी आणि कोळी लोक असताना आम्ही माशावरच जगतो. हां, म्हणजे आमचे जवळजवळ माशाचे आमच्याकडे 5758 प्रकार आहेत नॉनव्हेजचे. म्हटलं 5758 या सॉलिड आहे. मग मी लगेच त्याच्या खांद्यावर हात टाकून विचारलं, म्हटलं तुम्ही व्हेज वगैरे काय बनवता की नाही बनवत. तो म्हणाले आमच्याकडे आहेत. नाही म्हटलं तरी व्हेजचे सुद्धा 50-50 प्रकार आहेत. मग मी असा विचार केला की आता आज अक्षय तृतीया आहे, बरोबर आहे की नाही. आज अक्षय तृतीया आहे, तर म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. मग अक्षय तृतीयाला आपण नॉनव्हेज कसं दाखवायचं. म्हणून मी त्याला विचारलं की तुझे जे 5-50 पदार्थ आहेत ना, त्या 5-50 पदार्थातले 3 पदार्थ तुम्हाला इथे दाखवू शकतोस का रे. असं मी आपल्याला बॉल टाकून बघितला. तो म्हणाला हो का नाही. मग लगेच त्याने त्याच्या मावशीला आणि त्याच्या अजून एका काकूने इथे पाठवून दिलेलं आहे आणि आपण आता त्यांचं स्वागत करायचं आहे. नमस्कार दोघींचे खूप मनापासून स्वागत. मावशी, आज अक्षय तृतीया आहे, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर ह्याचं महत्व काय तुम्ही मला सांगू शकता का. हा एक लग्नाचा म्हणजे मुहूर्त आहे. ह्या दिवशी गोड असं काही करत नाही. गृहप्रवेश किंवा पूजा असं असे विधी करतात. अच्छा, म्हणजे अतिशय जो महत्वाचा मुहूर्त आहे ज्यासाठी शुभ गोष्टी करतात. शुभ दिवस, चांगल्या गोष्टींसाठी शुभ दिवस, बरोबर ना. आपलं नाव. सौ स्मिता रमेश ठाकूर, सहकार नगर. ओके, सहकार म्हणजे वडाळा. बरं. आणि आपण. मी मीनाक्षी रोहिदास ठाकूर, वडाळा, सहकार नगर. अरे वा. आता आपण खाण्याकडे येऊया. तर मला सांगा, मूळचं तुमचं गाव कुठलं. आम्ही मूळचे मुंबईचे. बर. जागा जमीन सगळी आमची मुंबईची. बर. म्हणजे सगळं इथेच आहे. इकडेच आहे. म्हणजे मूळ तिकडे आहे आणि नाही आम्हाला गावच नाही गाव नाही. पण आता मूळचा तुमचा आगरी समाज, बरोबर. ह्या आगरी समाजाचं वैशिष्ट्य काय हो. आगरी लोकांचे म्हणजे मिठाच्या खाये होत्या. मिठागर आणि शेतीवाडी वगैरे होती, फुलांच्या वाड्या होत्या. बर. आणि बहुतेक जण असे फुलांचे धंदे करायचे, हार बीर गुण. आता इतर जातीतील लोक करतात, पण तेव्हा आमच्याच पैकी आगरी लोक. मोनोपोली होती. तुम्ही बनवाय तर आगरी लोकांना. आणि हे पण झाडांवरून काढून ते विकायला मुलेश्वरला जाणार आणि मग तिथून माल सप्लाय होऊन काही गरीब लोक असतात ते विकत घेणार आणि त्याचे हार वेण्या वगैरे करणार. आजी आमच्या म्हणजे पूर्वीपासून अतिशय मेहनती असं आपण म्हणायला हरकत नाही. आगरी लोक एक नंबरचे मेहनती असं म्हणायला हरकत नाही. आता मला सांगा, तुमच्या घरात कोण कोण आहे. मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं आहेत. आणि तुमच्या घरी काय कोण कोण. मिस्टर, मी आणि माझी 2 मुलं. मोठा मुलगा आहे, सून आहे, नातू आहे आणि मुलगी आहे. तिचं लग्न व्हायचं अजून. मोठा मुलगा, सून आणि नातू आणि धाकटी मुलगी. हो. ओके. बरं, सुनबाईने तुम्ही कुठले पदार्थ शिकवलेत तुमचे, आपले खास ठेवणीतले. असं मिळते, मच्छी नाही खात, तरी फक्त अंड खाते, मच्छी नाही खात. मग ती भाज्या वगैरे सगळं आमच्या पद्धतीने शिकली ती. बरं, ठीक आहे. माझी आता उत्सुकता वाढलेली आहे, कारण माझा प्रॉब्लेम काय होतो, मी खूप वेळ बोललो ना की मला आपोआप भूक लागते आणि भूक लागली की माझं लक्ष किचनकडे जातं. आता आपण किचनकडे जाऊया. मावशी, आपली पहिली रेसिपी काय आहे. आपली चवळीची उसळ आहे. चवळीची उसळ. मला साहित्य सांगता काय काय. चवळी, कांदा, बटाटा, हळद, जिरं, हा गोडा मसाला, राई, गूळ, हा तिखट आगरी मसाला आणि गरम मसाला, मीठ. आणि हे काय आहे. हे त्याला ग्रेव्ही केलंय मी. म्हणजे आमच्यात खोबरं जास्त नाही टाकत, कारण दिवसभर आम्हाला भाजी ठेवायची असते, मग खोबरं नाही टाकत. मग टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची ग्रेव्ही करायची. ती त्याच्यात. ती कशी म्हणजे मिक्सर मध्ये. हो, मिक्सर मध्ये. बाकी काय करायचं नाही, काही नाही. साहित्य बघितलेलं. आता आपण जातोय कृतीकडे. काय करायची कृती मला सांगा. कांदा, राई, जिरं. ओके. आपण ही कृती सुरू करण्यापूर्वी मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आगरी समाजामध्ये
हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे, भरपूर. खूप महत्व हो. आहे. मग त्या हळदीच्या समारंभाचं म्हणजे प्रोसिजर काय, म्हणजे काय काय कशापासून सुरू होते आणि कुठे संपते? पहिलं सकाळी नवरा नवरी उठले का हळद पहिले त्याला हळदीला बसवतात. बरोबर. नंतर मग हळद थोडी म्हणजे साधारण थोडी- किती वेळ चालतो तो कार्यक्रम? दिवसभर प्रोग्राम आमचा नाही नाही, चालतो. हळद लावणं, हळदीला हळद बसवणं. लावून पाहुणे येतील तसे हळद लावणार त्यांना. म्हणजे दिवसभर हो, तिथेच हो. बसेल? अरे देवा. बरं, पण हे म्हणजे कायम चालू हो असतं? हो. म्हणजे काही वेळा तर ठरवून सुद्धा लोक उशिरा वगैरे येत असतील ना? हा मग येतात रात्री, मग रात्री जेवायला नाचायला असतं ना, हा. म्हणून ते रात्रीची हळद जास्त महत्वाची आहे. ओके, आता हे घालू? हो मोहरी? हो. आणि जिरं. बस. कांदा. आता हे आपल्याला थोडा फास्ट करत आता हे आपलं झालेलं आहे ना? त्याच्यात ग्रेव्ही टाकायची. या ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो, आलं लसूण, मिरची कोथिंबीर. मिरची कोथिंबीर. आगरी मसाल्यामध्ये आपण काय काय घालतो म्हणजे साधारणपणे सगळं, कारण तो तुमचा खास आहे ना एकदम. हो. इस्पिकचा एक काय, मग त्यासाठी आपण काय काय असतो? मिरच्या असतात आणि खडा मसाला असतो. बर आणि मिरच्या जरा जास्त असतात आमच्या. बर. किती घालू? मला हा जरा तिखट असतो ना? तेवढं पाहिजे तर जास्त घातलं तर तिखट होतं, हा, तेवढं म्हणजे तिखट मला आम्ही थोडं- करत नाही. मला थोडं तिखट हा. पाहिजे. हळद, गरम मसाला आणि गोडा मसाला. बस. आता हे एवढं शिजवून घेतलं, त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग चवळी टाकायची. आणि बटाटे वगैरे सगळं बटाटा आणि चवळी एकदम टाकायची आणि हो. पाणी टाकून वाफवून ठेव. की तयार? हो तयार. आता काय करायचंय? तर चवळी टाकायची. ओके, वास अप्रतिम आलेला आहे. बटाट पण टाक. या चवळीवर आपण काही संस्कार केले नाहीत ना? नाही, नुसती भिजवली, रात्री भिजवली आणि सकाळी उपसून काढली. बाकी काही बाकी केलं काय नाही? शिजवली वगैरे काही हो नाही? नाही. ओके. हं. पाणी टाक. पुरे. आता आपल्याला हे किती वेळ साधारण लागेल? एक 10-15 मिनिटं लागतील. बर. झाकण. 10-15 मिनिटांनंतर हे व्यवस्थित शिजलेलं असेल हो. आणि त्यानंतर आपल्याला त्यात मीठ घालायचं. हो, मोठं आहे. मीठ आणि गूळ घालायचं. मीठ आणि गुळ घालायचा आणि की रेडी झालं, होतंय. खायला मोकळे. हो. आणि हे कशावर आपण कशावरही खाऊ शकतो? हो. पोळी, भात, पोळी भाजी भाजीवर. कशावर? पण आमच्याकडे लग्नात करतात हे, म्हणजे हळदीला ही भाजी, जर नॉनव्हेज नसेल तर मग ही भाजी लागतेच आम्हाला. बरं, मग त्याच्यावर चवळीची मग वडे. वडे. ओके. हो. 15 मिनिटं झाली. आपलं हे शिजलं असेल का? हो. क्या बात आहे. आता आपण ह्याच्यात मीठ मीठ घालायचं. टाकायचं आणि गूळ. पुरे. हा हा हा, अप्रतिम वास येतोय. काय सोलायची बोय नाही. रेडी? हो, रेडी. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. चवळीची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली चवळी, कांदा, बटाट्याचे तुकडे, हळद, जिरं, गोडा मसाला, मोहरी, गूळ, गरम मसाला आणि मीठ. कृती: टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि आलं एकत्र वाटून पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये वाटलेलं टोमॅटोचं मिश्रण, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, गोडा मसाला, भिजवलेली चवळी, बटाट्याचे तुकडे, मीठ आणि गूळ घालून शिजवून उसळ सर्व्ह करावी.